थोडा रिस्की आहे. हा वरती जायचा असा. तर नमस्कार मित्रांनो, माझा ऋतिक शिंदे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण आलो एक नवीन ॲडव्हेंचरसाठी, एक नवीन ट्रेकसाठी, तो म्हणजे तुंग किल्ला. चला बघूया आपण या ट्रेकमध्ये काय काय ॲडव्हेंचर होतं, ती माहिती पण मिळेलच तुम्हाला. या ट्रेकबद्दल कसं यायचं, कुठे यायचं, एवढं सगळं एक्सप्लेन करतो. तर चला आपण सुरू करूया. जर तुम्हाला तुंग किल्ल्याचा ट्रेक करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी यावं लागेल लोणावळ्यावर. लोणावळ्यामधून तुम्हाला मिळतील प्रायव्हेट व्हेकल्स किंवा पब्लिक व्हेकल्स. माझा काळ बैरी अवतार शिवाचा, केशरिया शक्ती देत हिरवी निर्मिती, समतेचा धवल रंग चक्राचे नित्यगती, रंग जीवनाचे अडोल गाऊया. तर तुम्ही ग्रुप असाल तर प्रायव्हेट व्हेकल करा, कारण गाडी गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचते. बेस विलेज पर्यंत कसं पोहोचायचं याची सगळी माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. किल्ल्यावर जायला पायथ्याच्या तुंगवडी गावातून सुरुवात करावी लागते. अगदी सुरुवातीलाच मारुतीरायाचं मंदिर लागलं. मंदिराचं बांधकाम जरी आत्ताचं असलं तरीही मूर्ती मात्र प्राचीन आहे. हा एक बोर्ड लावला आहे की कुठल्या प्रकारचे विषारी असतात आणि बिनविषारी किंवा निमविषारी असतात. जर तुम्हाला चावलाच तर काय करायचं ह्या दक्षता घेण्यासाठी तुम्हाला इथे दिलेलं आहे. सो हे तुम्ही बघू शकता, असं काही हा बोर्ड लावलेला आहे. सुंदर अशी कल्पना सह्याद्री प्रतिष्ठान मावळ यांनी तो ॲप्रिशिएट आहे. चला पुढे जाऊया आपण. सह्याद्री प्रतिष्ठान मावळ यांच्याकडून तुंग कठीणगडाचं जे संवर्धन केलेलं त्याच्याप्रमाणे माहिती दिलेली आहे. आपण वरती जाऊन बघूच का किती सुंदर केलं आहे ते. सो ह्या प्रकारे अशी काही माहिती आहे आणि असा काही बोर्ड लावला आहे, त्यामध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर चला, तर आपण सुरुवात करतो गडाला चढण्यासाठी. आणि स्टार्टिंगलाच आपल्याला समोर दिसतात वीरशिळ्याची माहिती तुम्हाला वरती दिसेलच, आणि मीही सांगतो तुम्हाला. तर ह्या काय त्या शिळा आहेत. पूर्वी युद्धामध्ये ज्या पुरुषांना वीरमरण यायचे त्यांच्या स्मरणार्थ दगडावर अशा प्रकारची स्मारके उभारली जायची, ज्याला वीरगड असे म्हणतात. तर मित्र, आपण ज्या गडावरती आलो तो आहे तुंग किल्ला. तुंग किल्ल्याची निर्मिती ही प्रामुख्याने आजूबाजूच्या मावळ प्रांत, पुणे प्रांत ह्या प्रांतांवरती लक्ष ठेवण्यासाठी ह्याचा उपयोग केला जायचा. म्हणजे एक प्रकारे हा वॉच टॉवर होता. ह्या गडाचं दुसरं एक नाव आहे ते म्हणजे कठीणगड. कठीणगड ह्या कारणाने, कारण की ह्या गडावरती त्या काळात सह्याद्रीवरती येताना हा गड खूप चढण्यासाठी किंवा सर करण्यासाठी खूप वेळ लागायचा किंवा कठीण असला मानला जायचा. त्यामुळे ह्या गडाचं नाव कठीणगड दिलं असावं असं आहे. आणि आता आपण पुढे जातोय. पुढे आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतील, त्यांची मी तर माहिती सांगतोच. तर चला आपण पुढे जाऊया. मित्रांनो, एक 15 मिनिटाच्या ट्रेक नंतर आपल्याला समोर दिसते एक चपेटदार मारुतीची मूर्ती, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खाली जो आडवा दिसतोय तो एक पौर्णवतिक राक्षस आहे. त्या राक्षसाचं एक असं ते मारुतीने त्या पायाखाली त्याला धरले आणि हाताने वरती चपेट देतो, असा एक आकार दिसतो तुम्हाला. अशा प्रकारचं काही हे हनुमानाचं मंदिर इथे दिसतंय, जे एका गुहेमध्ये कोरलेलं आहे. आणि तिथे माहिती दिलेली ही. पुढे तुंग किल्ल्याच्या पायऱ्या लागल्या. त्या ब्रिटिशांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्या खाणाखुणा इथपर्यंत पाहायला मिळतात. किल्ला तसा दमछाक करणारा आहे. पावसाळ्याचं हे वातावरण त्याची जाणीव करून देत नाही इतकंच. सेम असंच पॅच आणला आपल्याला, जो आधी लागला. आणि पॅच आहे जो आपल्याला लागतो. इझी आहे बट सांभाळून करायला पाहिजे पावसामध्ये. पाय वाटेने जाताना सोबत असणारी ही पवना संपूर्ण प्रवासात आपल्या सोबत असते. गडाकडे जाताना वाटेवर एक गुहा सदृश्य विश्रामगृह लागते. यास मेटे असे म्हणतात. तर आता जवळपास अर्धा तास झालेला आहे चालून ट्रेक करून, आणि आता थोड्याच वेळात गणेश दरवाजा येईल.
तुंगगडाचा. सो आपण तिथेच जाऊया, चला. मला हा इकडे एक पॅच दिसेल, हा थोडा रिस्की आहे बिकॉज इथे मातीचं फक्त एक बघा ना कुंपणसारखं ते केलेलं आहे. सो इकडनं येताना सांभाळून या. तर आता आपण प्रवेशद्वारावर पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही हा प्रवेशद्वार बघाल तर या प्रवेशद्वाराची डागडुजी केलेली आहे आणि एकदम सुंदर असं एकदम प्रॉपर बनवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपण दरवाजात एंट्री घेतली आत. इकडे 2 मार्ग जातात. एक हा जातो तो बुरुजाकडे. काही निरोप हे शेवटचे नसतात, ते नव्या प्रवासाची सुरुवात असतात. हा साहिल आमच्या दुर्ग प्रेमींच्या ग्रुपमधला एक हडाचा ट्रेकर. कामानिमित्त आज साहिल एका नव्या प्रवासाला निघतो, तर त्याला निरोप देण्यासाठी एक आठवण म्हणून हा आजचा ट्रेक. काय असं फार विशेष नाही बोलण्यासारखं. असं आहे की मी बँगलोरला काही कामानिमित्त चाललोय आणि मोस्ट ऑफ टाइम तिकडेच असणार आहे. म्हणून मी मित्रांना रिक्वेस्ट केली की कदाचित हा माझा सह्याद्रीमधला आणि ह्यांच्यासोबतचा कदाचित शेवटचा ट्रेक असू शकतो. म्हणून मी असं सगळ्यांना सांगितलं की प्लीज माझ्यासाठी या. तर सगळे आले, म्हणजे अगदी गणेश पण आला गावावरून, गौरव आलाय गावावर. थँक्यू सगळ्यांना, तुम्ही आलात, माझ्या विनंतीला मान देऊन आलात, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि सगळं मॅनेज करायला प्रथमेशने, रितेशने, ऋतिकने खूप मदत केली. निशांतचा सपोर्ट होता. तर सगळ्यांच्या सपोर्टमुळे ट्रेक पण चांगला झाला आणि जे पण मी एवढ्याच वर्षात केलं आहे ते पण सगळ्यांच्या सपोर्टमुळेच केलं आहे. त्यामुळे त्यासाठी पण सगळ्यांना धन्यवाद. मला सुरुवातीला असं वाटलं होतं की मी मिस करीन मुंबईला मित्रांना, कारण की आहे नाही लहानपणापासून इथेच आहे, असं होतं थोडंसं बाहेर गेलं. पण काय नाही, बँगलोर फार लांब नाही आहे, ते जवळच आहे. कधी पण यायचं प्लेन नाही आपल्याला, आपल्याला पॅकेज जबरदस्त आहे. डायरेक्ट प्लेन नाही, पर्सनल गोष्टी नाही, पर्सनल गोष्टी नाही. धन्यवाद साहिल, पुढच्या प्रवासासाठी तुला मनापासून शुभेच्छा. आता किल्ल्याच्या माथ्यावर जाऊया. किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी गणेश दरवाजाच्या बाजूनेच वाट आहे. तर मित्रांनो, आपण प्रवेशद्वारातून आत आल्याच्या नंतर थोडं वरती येतो. तिथे आपल्याला एक गोमुखी दरवाजा दिसतो, जीवी रचनेचे हनुमान द्वार. सो ह्याच्यात खासियत अशी आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही जो हा अँगल बघताय, जसं की हा जो अँगल बघताय हा गोमुखी आकाराचा असल्यामुळे इथे शत्रूला हल्ला करणं थोडं कठीण जातं. सो अशा प्रकारचा हा गोमुखी हनुमान दरवाजा आहे. तो पूर्ण करून आपण पुढे जातोय. किल्ल्याच्या भौगोलिक स्थानामुळे पवनमावळ परिसर, बोरघाट यावर लक्ष ठेवण्यासाठी तुंग महत्त्वाचा होता. आधी निजामशाहीत असलेला हा किल्ला नंतर स्वराज्यात आला. मग काही काळ मुघलांची सत्ता होती. शेवटी तुंग किल्ला भोर संस्थानांकडे राहिला. गडावर जाताना वाटेमध्ये गणपतीचे मंदिर लागते. गणपतीची मूर्ती ही उजव्या सोंडेची आहे. गणपतीच्या मंदिराच्या बाजूलाच बरोबर आपल्याला एक पाण्याचं टाकं बघायला मिळतं आणि पूर्ण एक पद्धतशीर त्याच्यामध्ये जशा पायऱ्या दिलेल्या आहेत आणि पायऱ्यांनी पाणी आपण काढू शकतो पिण्यासाठी वगैरे, या टाईपचं आहे असं. आणि वरती शेवट आहे तिकडे गडाचा, तिकडे आपल्याला जायचं आहे. आणि बरोबर गणपतीच्या म्हणजे समोरच कचेरीची ज्योत आहे आणि असं म्हणतात की गडाचा कारभार ह्या जागेपासून चालायचा. तर आता मित्रांनो, त्याला हा वरती जायचा असा, सो त्याला वेगळ्या अँगलनी बघा. शेवटचा टप्पा पार करून माथ्यावर पोचायचं होतं. दरीत अडकलेल्या ढगांनी संपूर्ण परिसर व्यापून टाकला होता.
मित्रांनो आपण आता गडावर पोहोचलेलो आहोत आणि गडावरती गड देवतेचं मंदिर आहे, तुंगादेवी मंदिर म्हणून. आणि तसंच बाकी आजूबाजूला कुठले गड आहेत आणि आजूबाजूला बघण्यासारखं काय हे सगळं या गडावर सांगतो तुम्हाला. 2च मिनिटं. सॉस दे रे रितेश. तर मित्रांनो आम्ही जेवढी मंडळी होतो त्यातले आम्ही फक्त शेवटला दोघं चिरलेलो. आणि हे शेवटी लवकर का आले तर ह्या कारणासाठी, ही लोक 12 पोरं ही सगळी ह्या जेवणासाठी वरती लवकर आलेत आणि बोलले आम्हाला व्हिडिओमध्ये घ्या. असं कसं व्हिडिओमध्ये घेऊ शकतो आम्ही. गड देवतेचं आपलं दर्शन झालेलं आहे. आता गडावर आपल्या काय काय बघायला म्हणजे काय कुठले कुठले गड बघायला मिळतात हे तुम्हाला सांगतो. तर ह्या साईडला आहे, ह्या साईडला तिकोणा किल्ला आहे. आणि तुम्ही जर त्याच्याबरोबर अपोजिट साईडला बघाल म्हणजे ह्या साईडला आता धुका आहे त्यामुळे दिसत नाही, धुक्याच्या पलीकडे समोर मोरगिरी आहे, याच्या बाजूला विसापूरचा किल्ला आणि त्याबरोबर लोहगड अशी ह्या साईडला येतात. आणि पूर्ण असा पट्टा पसरला आहे, तो पावना लेक इथं पूर्ण पसरलेला आहे. असं काही हा पूर्ण परिसर आहे गडावरनं दिसणारा. सो आता धुक्यामुळे एवढं काही दिसत नाही, पण जेव्हा धुकं कमी असेल आणि थोडा पाऊस कमी असेल तर सुंदर असा नजारा दिसतो. तर मित्रांनो असा काही हा तुंगगडाचा ट्रेक आज पूर्ण झाला. जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, एक कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुर्तास मी तुमचा इकडे निरोप घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. अजून एकदा 1 2 3.